राज्यातील काही भागात उन्हाचा प्रकोप कायम असून यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताची रुग्णसंख्या 318 वर पोहोचली आहे। त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे नाशिक, जालना, नागपुरात नोंदवले गेले। राज्यात 1 मार्च 2024 ते 5 जून 2024 दरम्यानच्या काळात उष्माघाताचे एकूण 318 रुग्ण आढळले आहेत। त्यापैकी सर्वाधिक 31 रुग्ण नाशिक जिल्ह्यात, 28 रुग्ण जालन्यात, 26 रुग्ण नागपुरात आढळले आहे। बुलढाणा जिल्ह्यात 23 रुग्ण, धुळे येथे 20 रुग्ण, गडचिरोलीतील 20 रुग्ण, कोल्हापुरात 11 रुग्ण, नांदेडमध्ये 17 रुग्ण, उस्मानाबादमध्ये 10 रुग्ण, परभणीत 12 रुग्ण, तर सिंधुदुर्गमध्ये 10 रुग्ण, सोलापूरमध्ये 19 रुग्णांची नोंद झाली। गोंदिया, पुणे, ठाणे या तीनही जिल्ह्यात प्रत्येकी 8 रुग्ण, तर चंद्रपूर, सातारा, वर्धा, यवतमाळमध्ये प्रत्येकी 7 रुग्ण आढळले आहे। अकोल्यात 6 रुग्ण, तर जळगावमध्ये 5 रुग्ण आढळले। अमरावती, भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी 4 रुग्ण, तर बृहन्मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद, वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी 3 रुग्ण आढळले आहे। बीड, रायगड जिल्ह्यात प्रत्येकी 2, तर हिंगोली, पालघर, रत्नागिरी, सांगली जिल्ह्यात प्रत्येकी 1 रुग्णांची नोंद झाली। या आकडेवारीला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुणे कार्यालयानेही दुजोरा दिला। राज्यात उष्माघाताच्या पहिल्या मृत्यूची नोंद भंडारा जिल्ह्यात झाली। या मृत्यूवर उष्माघात विश्लेषण समितीनेही शिक्कामोर्तब केले आहे। भंडाऱ्यात यंदाच्या उन्हाळ्यात केवळ 4 रुग्ण नोंदवले गेले, हे विशेष आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर।